आज आपण बनवणार आहोत गावाकडची पारंपरिक आणि पौष्टिक करडईची भाजी। ही भाजी साध्या साहित्यापासून बनते आणि चवीला खूपच अप्रतिम लागते। तर चला बघूया त्याची रेसिपी। मी आज करडईची भाजी कशी करायची ते सांगणार आहे तुम्हाला। मी एक पेंडी करडईची भाजी घेतलेली आहे। ही बाजारातून ताजी ताजी भाजी आणलेली आहे मी। बघा ही आता मला बारीक कापून घ्यायची आहे ही। आणि आपल्याला त्यासाठी साहित्य लागणार आहे, थोडेसे शेंगदाणे लागणार आहेत, एक लसूण गड्डा घेतलेला आहे मी सोलून हा, आणि एक 5 ते 6 हिरवी मिरची घेतलेली आहे, आणि थोडंसं चवीनुसार आपल्याला मीठ पण लागणार आहे। आता आपल्याला याला बारीक कापून घ्यायचं आहे। बारीक कापून घेऊया प्रथम। बघा अशा प्रकारे मी भाजी एकदम बारीक कापून घेतलेली आहे। आता याला आपल्याला स्वच्छ धुवायचे आहे। बघा आता मी भाजी पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि मिरच्या पण धुवून घेतलेल्या आहेत। आता मिरच्या पण मी ह्या धुवून घेतलेल्या आहेत। आता याला आपल्याला मिक्सरला बारीक करायचं आहे। लसूण, मिरची आणि थोडंसं जिरं घालायचं आहे आपल्याला यामध्ये। हे बारीक करून घ्यायचं। तुमच्या तिखटानुसार मिरच्या घाला। ह्या मिरच्या जास्त तिखट नाही त्यामुळे मी जादा घेतलेले आहेत। आता याला आपल्याला मिक्सरला बारीक करूया। कारण मी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेले आहे। आता प्रथम आपल्याला कढईत तेल ओतून घ्यायचं आहे। एक चमचा जिरे घेतलेत मी। आपल्याला हे लसूण आणि मिरची बारीक केलेली यामध्ये घालायचं आहे। मीठ पण आपल्याला यामध्येच घालायचं आहे। मी 1 चमचा मीठ घालणार आहे। आता ओके बघ बघून बघा आता आपला लसूण मिरची भाजलेला आहे। आता आपल्याला यामध्ये करडईची भाजी घालायची आहे। शेंगदाण्याचं कूट पण घालायचं आहे, थोडंसं जाडसर घालायचं आहे, एकदम बारीक करायचं नाही। यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट पण घालताय। आता तुम्ही हरभरा डाळ सुद्धा घातली तर चालते। हरभरा डाळीने सुद्धा भाजी स्वादिष्ट होते एकदम। एक आपल्याला मी यामध्ये पाणी अजिबात वापरणार नाही आणि भाजी आपल्याला 10 मिनिटं शिजू द्यायची आहे मंद आचेवर। आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे। भाजी कशी तयार झालेली आहे ती 10 मिनिटं झालेली आहेत आपल्या भाजीला। आता आपण हे उघडून बघूया भाजी कशी तयार झाली आपली ते। बघा अशा प्रकारे आपली करड्याची भाजी तयार झालेली आहे। याला अजून 1-2 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं, थोडंसं पाणी आटोपर्यंत। इकडं भाजी शिजूस तर का मी इकडं भाकरी पण तोपर्यंत करून घेतलेली आहे। बघा अशा प्रकारे आपली करडईची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही नक्की ट्राय करून सांगा कशी झाली करडईची भाजी। लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।